आज नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आणि सांगितलं की निवडणुकांचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी लागेल. मग मुलांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की सर आता आचारसंहिता सुद्धा 21 डिसेंबर पर्यंत राहील का? तर होय विद्यार्थी मित्रांनो. आचारसंहिता सुद्धा आता 21 डिसेंबर पर्यंत एक्सटेंड होईल. त्यानंतर लगेचच महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं नोटिफिकेशन सुद्धा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही आचारसंहिता कंटिन्यू होण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता आणि सांगितलेलं होतं की 30 जानेवारीपर्यंत सगळ्या निवडणुका घ्याव्यात. आता या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ह्या सगळ्या निवडणुका घेणं हे बंधनकारक असणार आहेत. त्यांच्यासमोर ऑलरेडी संकटांचा, अडचणींचा महाडोंगर उभा असताना त्यामध्ये आणखीन वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारला आता आचारसंहिता लागू असल्या कारणामुळे कुठल्याही पद्धतीचा ठोस मोठा निर्णय हा घेता येणार नाहीये. या सगळ्यांचा परिणाम साहजिकच पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधील विद्यार्थ्यांच्या रोजगार निर्माण करून देण्याच्या एकंदरीत प्रकरणांमध्ये सुद्धा निश्चितच पडू शकतो. याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? आम्हाला कळवा. खूप खूप धन्यवाद.